कालच्याच मिनी ब्लॉगचा हा पार्ट 2 आहे. तुम्हाला माझ्या आवाजावरून समजतच असेल की माझी अजून तब्येत चांगली झालेली नाही आहे. परंतु आपल्याला आपली घरातली कामं मात्र काहीच चुकतच नाही. मग घेतली पटापट कामं करायला. छान असं पीठ ओलं करून मळून घेतलं होतं आणि लगेचच एका बाजूला तेल गरम व्हायला ठेवून कोथिंबीर वड्या तळून घेत होती. आता ह्या वड्या तळायला थोडासा जास्तीचाच वेळ लागतो. मग तेवढा वेळ बसून किंवा नुसतंच उभं राहून काय होणार आहे? आपला तर वेळेचा टाईमपासच होणार ना. म्हणून मग मी पटापट असा बाकीचा जो किचन ओट्यावरती एक्स्ट्राचा पसारा पडलेला होता तो पसारा आवरायला घेतला. तो पसारा आवरून घेतला की जरा आपल्यालासुद्धा कमी वाटतं आणि छान असं आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं. त्या कारणाने हो बेटा 2 मिनटं त्यामुळे मग मी पटापट असा पसारा आवरून घेतलेला होता. आजसुद्धा साईला मी स्कूलला पाठवलेलं नाही आहे कारण की त्याला बरं वाटत नाही आहे म्हणून. खरं तर तो बरा झाला परंतु पुन्हा आजच औषधं देणं बंद केलेलं आहे. पुन्हा स्कूलला पाठवलं की व्हायरल होईल आणि पुन्हा औषधं द्यावे लागतील आणि मुलांची इम्युनिटीसुद्धा थोडी कमी होते. म्हणूनच मी त्याला आजच्या दिवस घरीच ठेवलेलं आहे. त्यानंतरच छान असं पटापट आवरून घेत होते मी. कोथिंबीरच्या वड्या एका बाजूला तळून झाल्या बघा तुम्ही. दिसायलाच किती छान क्रिस्पी आणि मस्त दिसत आहेत. तर ते काम चालू असताना दुसऱ्या बाजूला भाजी वगैरे केलेली काढून घेणं, हे सगळे कामंसुद्धा मी पटापट असे करून घेतच होते. कारण की मग आपल्याला ना टाईम मॅनेजमेंट खूप गरजेचं असतं. कारण की जर आपण एका वेळेला एकच काम केलं तर आपल्याला पूर्ण दिवस कामात निघून जाईल तरी आपले काही कामं होणारच नाही. म्हणून आपल्या गृहिणींसाठी टाईम मॅनेजमेंट अतिशय गरजेचं असतं. म्हणूनच माझा एका साईडचा अर्धा किचन ओटा पूर्णच आवरून झाला. वड्यासुद्धा पटापट करणं चालूच होतं. परंतु भांडे होते खूप जास्त निघालेले आणि त्याने मग पसारा काही कमी होत नव्हता आणि मला आवरलेलंसुद्धा वाटत नव्हतं. म्हणून मग पटापट असे सगळे भांडे घासून घेतले आणि मग लगेचच कुकरमध्ये मी छान अशी गवारीच्या शेंगांची भाजी केलेली होती तर ती काढून घेतली आणि सगळं आवरून झाल्यानंतर आज मी दुपारी हे ब्लाऊज स्टिच केलेलं होतं. तर तुम्ही बघू शकतात किती छान असं फिनिशिंगमध्ये स्टिच करून झालेलं आहे. तुम्हाला जरी ब्लाऊज स्टिच करायला टाकायचे असतील तर तुम्ही नक्कीच टाकू शकता. सिंपल असं ब्लाऊज होतं, फक्त V-नेक होता. दुपारच्या वेळेला मी हे ब्लाऊज स्टिच केलं होतं पण म्हटलं चला ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करावंच आणि त्याला रेडीमेड अशी डिझाईन होती त्यामुळे मला जास्त काही करता आलं नाही. परंतु ब्लाऊज घातल्यानंतर खूप छान दिसत होतं.